आलोय की मैदान दाखवण्यासाठी। आणि मैदानाचं रान बोललं तर मित्रांनो त्या साईडला 150 फूट आहे आणि इकडनं 150 फूट आहे। तर नमस्कार मित्रांनो, सोजन घेतो यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचं मित्रांनो हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी चाललोय उद्याचं जे मैदान आहे म्हणजे कासेगावातील जे मैदान भरलेलं आहे नागरणी स्पर्धेचं ते मैदान पाहण्यासाठी चाललेलं आहे। आणि जर मित्रांनो जर त्या मैदानाजवळ यायचं असेल तर कसं यायचं, तर जर तुम्ही जर मागजन रोडनी जर आलात ना तर सरळ ब्रिजच्या इकडनं सरळ यायचं आणि जो पेडांबे साईडला रोड गेला म्हणजे ह्या साईडला डाव्या साईडला रोड गेलाय तर तिकडे आपल्याला जायचंय समोरच्या साईडला। तर आपल्या इकडे समोर त्या साईडला एक दुकान आहे आणि इकडे समोर एक झाड पाहू शकता आणि इथूनच हा रोड इकडे गेलाय तर ह्या साईडला आपल्याला जायचंय। आणि जर तुम्ही जर कोकरे मार्गातून जर आलात इकडे तर ह्या साईडला मित्रांनो जाऊ नका मागदन रोडला, तर सरळच यायचंय। तर इकडनं जर आलात तर सरळ त्या साईडला जायचंय। तर हा लोकेशन आहे म्हणजे उद्याची जी स्पर्धा आहे तिथे, आणि आपण पण तिकडेच चाललेलं आहे। ते सर्वच जण मेसेज टाकतात की मैदान कोणतं आहे, रेलिंगचं आहे की झेंड्याचं आहे, ते आपल्याला तिथे जाऊन पाहायचं आहे आणि इथे मित्रांनो पुरा व्ह्यू पाहायला मिळणार आहे। चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करत राहा, लाईक करा, शेअर करा। तर मंडळी अशाच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत। तर पाहू पुढे। तर मंडळी आपण आलो हे मैदान पाहण्यासाठी, कारण जे 16 तारखेला जे मैदान आहे ते होणार न होणार असं डिसिजन होतं, कारण पाणी इकडे भरण्याची शक्यता होती पण ते पाणी सर्व मित्रांनो काढलेलं आहे। तर आपल्याला खाल्ल्या साईडला जे मैदान आहे ना ते आपल्याला पाहायचं आहे आणि उद्याचं मैदान असणार ना मित्रांनो भानाटमध्ये असणार आहे। आणि बरेच जण मेसेज करत होते की मैदान होणार न होणार याची चिंता होती आणि प्रत्येकजण विचारतो की मैदान कसलं आहे, की रेलिंगचं आहे की झेंड्याचं आहे, पण ते पण आपल्याला खाली गेल्यावरती पाहायला मिळणार आहे। कारण कोकणातील ही अशी नागरणी स्पर्धा बोललं ना तर झेंड्याचं मैदान बोललं की मित्रांनो लय कसब लागतो, कारण ह्याच्यामध्ये जे बैल फिरवण्याचे आहेत ना जे जाकी असतात त्यांची मित्रांनो खूप कसब असते आणि ते मित्रांनो आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण त्या खाल्ल्या साईडला जे मैदान आहे ना एक नंबर बनवलेला आहे, वरच्या साईडला तो कॉमेडी बॉक्स पाहायला मिळतोय। आणि ह्या साईडला मित्रांनो जर आलात ना तुम्ही तर आपली मागचा जो व्हिडिओ पाहिला तर तुम्ही जे कसं यायचं ना ते आपल्याला लोकेशन दिलेलं आहे। कारण त्या कासे फाट्यावरतून जर तुम्ही जर आत आलात ना तर 1.5 किलोमीटरवरतीच हे आपल्याला मैदान पाहायला मिळणार आहे। आणि ह्या साईडला मित्रांनो खाल्ल्या साईडला आपण आता जाणार आहोत पहिलं मैदान पाहण्यासाठी आणि तिकडे कॉमेडी बॉक्स वगैरे आहे। तर असं हे सर्व व्यवस्था आहे ना एकदम भारीच केलेली आहे आणि त्या साईडला परत आपल्याला खाली जायचं आहे। तर पाहू, कारण मैदान पाहण्यासाठी आहेत ना खूप इथे माणसं येऊन गेलेले आहेत, जे बैलगाडा मालक आहेत ते येऊन गेलेले आहेत आणि तेच मित्रांनो सर्वांना चिंता होती की मैदानाची व्हिडिओ का नाही पडत आहे। तर आता मी व्हिडिओ टाकतच आहोत। आज आपण आलो आहोत कासेगावमध्ये आणि कासेगावातले हेच ते मैदान आहे की 16 तारखेला जे मैदान होणार होतं ते हे मैदान आहे। कारण मित्रांनो सकाळी पाणी भरलं होतं आणि पाण्यामुळे मित्रांनो आता पाणी सर्व काढलेलं आहे। कारण ही अपडेट देणार होतो आम्ही कालच म्हणजे आज सकाळी देणार होतो, कारण जी व्हिडिओ बनवली होती काल मैदानाची पण ती आम्ही टाकली नाहीत, कारण आज सकाळी पाणी भरलेलं आणि ते पाणी सर्व काढलेलं आहे। आणि आम्ही आज हे मैदान दाखवतोय कारण
हे मैदान मित्रांनो रेलिंगचं असणार आहे. रेलिंगचं नाही, झेंडा रेलिंगचं बोललं जातं. तर मधल्या साईडला आम्ही हे बांबू वगैरे बांधलेले आहेत उभे करून, आणि त्याच्यामध्ये जे साईडनी जे आम्ही बांबू वगैरे उभे केलेले आहेत आणि त्याला पट्टी बांधलेली आहे. कारण मित्रांनो आपल्या इथे पब्लिक खूप येतं, कासेगाव बोललं तर इथे खूप सारे नामवंत जाकी किंवा बैलगाडा मालक इथे येत असतात, आणि त्याचीच मित्रांनो हे मैदानाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. कारण मैदान बघितलं ना तर मैदानामध्ये पाणी पण जास्त पण नाही, मिडियममध्ये पाणी आहे. आणि दुसरी गोष्ट जर बोललं ना तर काही ठिकाणी झेंड्याचं मैदान बोललं तर झेंड्याच्या मध्ये खूप गॅप असतो, पण तसं काहीच नाही. ते आपल्याला मध्ये हे असे खांबे ठोकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे बांबू वगैरे बांधलेले आहेत. कारण बैल जर तिकडे जर टेकला ना तरी तो इकडे रिटर्न येऊ शकतो. तर ही गोष्ट चांगली आहे. आणि हे जर मैदान जर बोलत ना तर मला तरी वाटतंय गावठी बैलांचं आहेत ना 16 सेकंदाचं तर मैदान लास्टला होऊ शकतं, आणि त्याच्या जर खालोखाल जर आले तर 14 मध्ये येऊ शकतं. आणि जर घाटी बैलांमध्ये जर बघायला गेलं ना तर 17 ते 18 सेकंदाचं हे मैदान आहे. कारण जर बघायला गेलं ना तर मैदानाचं नियोजन कसं आहे, तर मैदानाचं जर नियोजन बोललं तर बाहेरच्या साईडने आम्ही जे बांबू उभे केलेले आहेत तिकडे पब्लिक असणार आहे, आणि पब्लिकमध्ये जास्त बैल जात नाही. कारण जर पब्लिक जर बाहेरून जर खूप असेल ना तर बैल आपल्या रेलिंगच्या सरसच जाणार आणि रिटर्नला परत येणार आहे. कारण समोरच्या साईडला जर बघितलं ना तर आम्ही समोरच्या साईडला बांबू वगैरे बांधलेले आहेत, आणि हे मधली जी तुम्हाला म्हणजे झेंडे आम्ही बांधणार आहोत तर ह्याला मध्ये झेंडे असणार आहेत. आणि ह्याच्या साईडनी जर बैल इकडनं जर सोडला तर ह्याच्या टर्न मारून त्या साईडने आपल्याला बैल आणायचं आहे. तर हे मैदानात पाहायला मिळतंय. आणि जर बघायला गेलात ना तर मैदानामध्ये नाके जास्त नसणारच आहेत, कारण हे आपल्याला आज पाहायला मिळतंय. आणि कोकणातील भात नांगरणी स्पर्धा बोललं ना तर तिथे शेतकरी बांधवांसाठी ही म्हणजे जर असं जर बोललं ना तर हे मैदान वगैरे व्यवस्थित असतात, आणि हे पाहायला मिळत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून माझ्या जर कोणी चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मंडळी पुढे आपण मैदान पाहणार आहोत. इकडनं जेव्हा सुरुवात केली ना तर मैदान जर बघायला गेलं ना तर 130 फूट असं लांबीला जास्तच आहे. कारण 130 फूट ही रिलिंग पाहायला मिळते समोरची, आणि त्याच्या पुढे मित्रांनो आहे ना 25 ते 30 फूट जागा आहे, कारण बैल फिरण्यासाठी. आणि हाच तो झेंडा आहे. जर समोरने जर बैल सुटले ना तर ह्या रिलिंगला घासून येणार, आणि ही जो आपल्याला उभा पाहायला मिळतो म्हणजे झेंडा आहे, तर इथून झेंड्याच्या इथून जाण्यासाठी हा टर्न आहे ना मित्रांनो आम्ही 25 ते 30 फुटाचा ठेवलेला आहे. कारण जर बैल काही जणांचे बाहेरून येतात त्याच्यासाठी ही सोय करून ठेवलेली आहे. आणि जर हा पॅसेज जर बघायला गेलात ना तर कमीत कमीत आम्ही 25 ते 30 फुटाचा ठेवलेला आहे. आणि ह्या साईडला जर बघायला गेलात तर अजून तुम्हाला पाहायला मिळतं आहे. तर ही जागा जर आहे ना तर ही पण मित्रांनो तेवढीच आहे. आणि जे प्रेक्षक वर्ग आपले येणार आहेत, कारण शेतकरी बांधव बोललं ना तर खूप सारे जाकी नामवंत येत असतात. तसंच मित्रांनो बैलगाडी मालकांबरोबर किंवा बैल घेऊन येतात ना त्यांच्या संग ते खूप सारी आपली माणसं येत असतात. तर त्यांच्यासाठी पण सोय चांगलीच केलेली आहे. तर त्या साईडने मित्रांनो रेलिंग बांधलेली अशी म्हणजे बांबूची वगैरे. त्या साईडला पण आपण पाहतोय ना तर बैल पुढे जाईल म्हणून आपण इकडे रेलिंग बांधलेली आहे. तर असा हा व्हिडिओ पाहायला मिळतोय. कारण आज बघायला गेलं ना तर कोकणामध्ये शेतकऱ्यांसाठी आम्ही खूप सारे असं मैदान पाहायला मिळतात आमच्या कासेगावमध्ये. पण हे मैदान मित्रांनो खूप छान झालेलं आहे. आणि त्याचं नियोजन पण मित्रांनो आपल्या इथले मंडळ आहे, तर एकता मंडळ त्यांच्यातर्फे हे लागलेले नांगरणी स्पर्धेचं मैदान आहे, तर पाहायला मिळतं. जागा भरपूर आहे पुढे.
बघायला गेलात ना तर दोन्ही साईडचं जर रान बघायला गेलात तर पळण्याचं रान तर 300 फूट जास्तच आहे. कारण 300 फूट तर असणारच, कारण बैल जरा थोडे फोडून सुटणार आहेत ह्या रेलिंगच्या या भागातून. आणि हे आपल्याला इथे व्ह्यू पाहायला मिळते का, तर कोकणातील ह्या अशा नवीन नवीन अपडेट पाहायला मिळत असतात. तर आपण हेच आज आपण तुम्हाला दाखवण्यासाठी आलो की मैदान दाखवण्यासाठी. आणि मैदानाचं रान बोललं तर मित्रांनो त्या साईडला 150 फूट आहे आणि इकडनं 150 फूट आहे. तर 150 फूट जास्त पण असू शकतं, पण मी सांगतोय माझा अंदाज जो आहे थोडाफार तो आपलं रान सांगितलंय. कारण हे मैदान आहे ना मित्रांनो खूप चिरसने होणार आहे, कारण मधल्या साईडनं बैल जाऊ शकतच नाही. पलीकडे बोललं तर पलीकडे आपलं पब्लिक असतं, जर पब्लिकला जर बैल घाबरला तर मित्रांनो 100% रिलिंगला घासूनच बैल पाळणार. आणि ह्याच्यामध्ये तर खूप सारे टॉपचे बैल आपल्याला मला तर माहिती आहे की टॉपचे बैल आज मैदानामध्ये पळत असतात आणि त्यांच्यामध्ये ही चुरस नक्कीच होणार. कारण मैदान जर बोललं ना तर गावठी बैलांचं 16 ते 17 मध्ये हे मैदान होणार आहे आणि जर घाटीमध्ये जर बघायला गेलं तर 20-18 मध्ये हे मैदान असणार आहे. तर याच्यामध्ये तर नक्कीच आपण हे शब्द देतोय ना तर 16 मध्ये हे मैदान 100% होणार आहे गावठी बैलांचं आणि 18-20 मध्ये हे नक्कीच असणार आहे. तर मैदानाचा जर आजचा व्ह्यू बघायला गेला तर खूप छान बनवलेलं आहे मैदान आणि ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर पाहू.